नमस्कार शेतकरी मित्रांनो, वर्षाच्या शेवटी शेतीमाल बाजारात काही मालाचे भाव पडलेत तर काही मालाच्या भावात सुधारणा दिसून आली आहे। मग कोणत्या मालाचे भाव कसे राहिले याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे। त्यामुळे आज आपण शेत मार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या अशा 5 घडामोडींची माहिती घेणार आहोत। सोयाबीनच्या दरातील चढउतार कायम आहेत। सोयाबीनचे भाव आजही हमी भावाच्या दरम्यान आहेत। सोयाबीनला देशातील बहुतांशी बाजारांमध्ये प्रति क्विंटल सरासरी 4500 ते 4700 रुपयांचा भाव मिळतोय। बाजारातील आवक जवळपास 1,70,000 क्विंटलच्या दरम्यान आहे। देशातील बाजारासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव दबावातच आहेत। बाजारभाव कमी झाल्यानंतर बाजारातील आवक काही प्रमाणात कमी झाली, पण आजही आवक अपेक्षेप्रमाणे असल्याचं उद्योगांकडून सांगण्यात आलंय। सोयाबीन बाजारात पुढील 2 आठवडे भावात 100 रुपयांपर्यंत चढउतार दिसू शकतात असा अंदाज आहे। देशातील बहुतांशी बाजारात कापूस आजही हमी भावापेक्षा कमी दरात विकला जातोय। कापसाची बाजारातील आवक मात्र टिकून आहे, याचाही दबाव कापूस बाजारावर दिसून येतोय। सध्या कापसाला सरासरी 6,600 ते 7,100 रुपये भाव मिळतोय, तर बाजारातील आवक 1,80,000 गाठींच्या दरम्यान आहे। सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस भाव दबावातच आहे, त्याचा परिणाम देशातील बाजारावरही दिसून येतोय। देशातील बाजारात मात्र कापूस भावावर प्रामुख्याने आवकेचा दबाव दिसून येतोय। हा दबाव आणखी 1 ते 1.5 महिना राहू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। हळदीचे भाव पुन्हा एकदा स्थिरावलेत। मध्यंतरी नफा वसुलीसाठी व्यापारी आणि स्टॉकिस्ट यांची विक्री वाढली होती, त्यामुळे हळदीच्या भावावरही दबाव आला होता। हळदीची बाजारातील आवक मागील आठवड्यापासून पुन्हा मर्यादित झालेली दिसतेय। सध्या हळदीला प्रति क्विंटल सरासरी 11,000 ते 13,000चा भाव मिळतोय, तर वायद्यांमध्ये 14,000 15,000चा भाव मिळतोय। यंदाही घटलेली लागवड, प्रतिकूल हवामान आणि पाण्याचा ताण यामुळे हळदीच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय। नवा बाल बाजारात सुरू होतोय, त्यामुळे भाव नरमलेत, पण 2024 मध्येही हळद भाव खाण्याची शक्यता असल्याचं बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केले आहे। टोमॅटोच्या भावावरील दबाव कायम आहे। मागील काही दिवसांपासून टोमॅटोचा बाजार काहीसा स्थिरावलेला दिसतो। बाजारातील टोमॅटोची आवक चांगली सुरू आहे, त्याचा परिणाम बाजारावर दिसून येतोय। सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी 1,500 ते 1,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। बाजारातील टोमॅटो आवक आणखी काही दिवस या पातळी दरम्यान राहू शकते असा अंदाज आहे, त्यामुळे आणखी काही दिवस टोमॅटो बाजारावरील दबावही कायम दिसू शकतो असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत। केळीच्या भावातील सुधारणा आजही टिकून होती। केळीचा भाव गेल्या आठवडाभरापासून 100 रुपयांनी वाढलेला आहे। राज्यात सध्या केळीला सरासरी 1,900 ते 2,100 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय। निर्यातीचा केळीचा हा भाव आहे, तर दर्जाप्रमाणे 1,000 ते 1,500 रुपयांचा भाव मिळतोय। दर्जेदार केळीला उत्तर भारतातील बाजारातून उठाव मिळतोय। राज्यातही केळीला चांगली मागणी येते। दुसरीकडे दर्जेदार केळीची उपलब्धता कमी दिसून येते। पुढील काळात आणखी काही आठवडे ही परिस्थिती राहू शकते, त्यामुळे केळीच्या भावातील सुधारणा टिकून राहू शकते असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। शेत मार्केट बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। अशाच ताज्या अपडेट्ससाठी, शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।